मॅथ अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण रोटेशनल डायनामिक्सचा अति महत्त्वाचा एक्सप्रेशन पाहणार आहोत। पहिलं एक्सप्रेशन, व्हेइकल अलॉंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक। प्रश्न सांगत आहोत कसा विचारला जाऊ शकतो। Derive an expression for maximum speed of vehicle along horizontal circular road or horizontal circular track। तेव्हा लक्षात ठेवा माझं म्हणणं काय आहे। का मला म्हणायचं आहे बघा, असा एक रोड आहे, असा साधं सिंपल सांगत आहोत। सर्क्युलर ट्रॅक आहे, हा सर्क्युलर रस्ता आहे, असा कुठेतरी पुढे जाऊन वळणार आहे। याच्यावर एक व्हेइकल जाऊन राहिला तर मी व्हेइकल पण दाखवत आहोत। का बा लक्षात ठेवायचं, व्हेइकल बद्दल सांगून राहिलो बा का हा एक रोड आहे, जागा जास्त लागल म्हणून मी इथं घेऊन राहील। हा एक रोड आहे, लक्षात ठेवायचा। याच्यावर एक व्हेइकल आहे, हा झाला तुमचा रस्ता, याच्यावर व्हेइकल आहे, तर हे व्हेइकल मी दाखवत आहोत। या दाखवला तुमचा व्हेइकल असा। याले थोडंसं शेडिंग करायचं परीक्षेत, म्हणजे पाहायला बरं वाटते, काही कठीण नाही, क्षणात आकृती निघली पाहिजे। याच्यासाठी प्रॅक्टिस करावं लागल। आत्ताच बसून बरोबर ऐकून घ्या, आजच याले तयार करा। असा दाखवाचा व्हेइकल, या झाला व्हेइकल। मग आता एवढं जर झालं असेल तर लक्षात ठेवा का बा याच्याबद्दल मी आता वर्णन करणार आहे। वर्णन कसा करणार आहोत ते बरोबर आपल्या डोक्यात आलं पाहिजे। तर बा सुरुवात करत आहोत, पुन्हा एकदा प्रश्न सांगत आहोत। डिराइव्ह एन एक्सप्रेशन फॉर मॅक्सिमम स्पीड ऑफ व्हेइकल along horizontal circular road or track. Consider the vertical section of a car on horizontal circular track. हे जे मी कार घेतली याचा असा उभा छेद घेता, वर्टिकल सेक्शन। Consider the vertical section of a car on a horizontal circular track. बोला, हे जे फिगर आहे याचा जो प्लेन आहे, या हा प्लेन वर्टिकल प्लेन विचारात घेता, असा की जो या सर्क्युलर ट्रॅकला परपेंडिक्युलर आहे। कसं बोलता येते, प्लेन ऑफ द फिगर इज वर्टिकल। प्लेन ऑफ द फिगर इज वर्टिकल प्लेन परपेंडिक्युलर टू द ट्रॅक, असं बोला। बट ओनली इन्क्लूड सेंटर ऑफ द ट्रॅक। मला म्हणायचं आहे का ह्या रस्ता असेल, याचा हा कल्पना करा का सेंटर आहे। बोला, समजते का? इथं नावच देऊन टाकतो सी। फक्त त्यानं काय विचारात घेतला तर या ट्रॅकचा सेंटर असा जर वर्तुळाकार असेल तर त्याचा कुठंतरी सेंटर निघल ना, तो ह्या असा दाखवा। विच ओनली इन्क्लूड द सेंटर ऑफ द ट्रॅक डिनोटेड बाय सी। मग आता एवढं जर झालं असल तर बा लक्षात ठेवा का बा याचं मी आता वर्णन करतो। कसं वर्णन करायचं? कन्सिडर दी कार, कार इज दी व्हेइकल। व्हेइकल म्हटलं तरी चालेल। कन्सिडर दी कार और कन्सिडर दी व्हेइकल ऑफ मास m मूविंग विथ वेलोसिटी v। कन्सिडर दी व्हेइकल ऑफ मास m moving with velocity v along horizontal chord track, along horizontal chord track or circular track। बसलं डोक्यात, धड धड आलं पाहिजे। काय शिकवलं बा व्यवस्थित लिहून घ्या।
consider the vertical section of the car or vehicle on horizontal circular track. Plane of the figure is vertical plane which is perpendicular to the track but only include the center of the track. पुढे लिहा आता नेक्स्ट पॅरा. Consider a car or vehicle of mass m moving with velocity v along the horizontal core किंवा circular track. बोला काय होते बा जेव्हा ही व्हेइकल असा चालला या सर्क्युलर ट्रॅक वरून. 3 types of forces are acting on a vehicle. 3 types of forces are acting on a vehicle. In this case, vehicle or car is considered as a particle. तो पार्टिकल म्हणून गणल्या जाईल. ते मोठं दिसत असेल तर त्या फोर्सच्या समोर पार्टिकल एवढाच आहे. निगण्य आहे, त्याच्यावर काही परिणाम नाही. तो एवढा मोठा असो का लहान असो ते पार्टिकल गणल्या जाईल. काय म्हटलं बा का है ना, कन्सिडर द व्हेइकल ऑफ मास m मूव्हिंग विथ वेलोसिटी v along the horizontal circular track. 3 forces are acting on the vehicle along horizontal circular track. Number 1, weight of the vehicle acting vertically downward direction. दाखवतो ना, या वाला समजा याचा सेंटर ह्या व्हेइकल आहे. मी उभा तर माझं वजन कुठं पडल? खाली पडल. तसं ह्या व्हेइकलचं वजन कुठं पडल? खाली पडल. तर हे झालं त्याचा वेट. फॉर्म्युला mg वेटचा ते तर माहितच असेल. पहिला फोर्स. 3 forces are acting on vehicle. Number 1, weight of the vehicle is acting vertically downward direction. बोला. Second force is the normal reaction. What is normal reaction? Normal reaction is the type of force, ऐकून घ्या, which acting only on the object when it is in motion. ज्या वेळेस एखादी वस्तू मोशन मध्ये असते त्या वेळेस त्याच्यावर ऍक्ट होणारा, सर्क्युलर मोशन मध्ये असणाऱ्या वस्तूवर ऍक्ट होणारा जो फोर्स असतो त्या फोर्सला म्हणतात नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शन इज द टाइप ऑफ फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द व्हेइकल इन द अपवर्ड डायरेक्शन. कसा ऍक्ट होतो? वरच्या दिशेनं असा. It is denoted by, normal reaction is denoted by N. बोला. And third is the force of friction between surface of the road and tires of the vehicle. तिसरा फोर्स कोणता आहे बा? तर लक्षात ठेवा, फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन सरफेस ऑफ द रोड अँड टायर्स ऑफ द व्हेइकल. ठीक है. This friction force is denoted by letter Fs. Why yes? Because it is the static force. लक्षात ठेवा काय आहे हा? Static force. Friction force is static. Why? Because it prevents the vehicle from outward slipping. हा फोर्स काय करतो? घसरण्यापासून, फेकण्यापासून रोखतो. और स्किडिंग म्हणजे घसरणे. है ना, काय म्हटलं बा? तिसरा फोर्स फ्रिक्शनल फोर्स. थर्ड फोर्स इज द फोर्स ऑफ फ्रिक्शन बिटवीन सरफेस ऑफ द रोड अँड टायर्स ऑफ द व्हेइकल. दिस फोर्स इज स्टॅटिक. Why? Because it prevents the vehicle from outward slipping or skidding. Skidding म्हणजे घसरणे. Also this force provides the necessary centripetal force for circular motion of the vehicle.
and therefore it is denoted by Fs, static frictional force. काय बा static frictional force. It is denoted by Fs. This force provides necessary centripetal force to the vehicle for circular motion. गोल गोल फिरवण्यासाठी हा फोर्स काय करतो? सेंट्रिपिटल फोर्सचा पुरवठा करतो. बोला पुढे ऐका. नॉर्मल रिएक्शन काय करते? नॉर्मल रिएक्शन बॅलेन्सेस द वेट ऑफ द व्हेइकल. जेवढा हा वर लागन तेवढाच हा खाली लागल आणि म्हणून नॉर्मल रिएक्शन बॅलेन्सेस द वेट ऑफ द व्हेइकल. देअरफॉर लक्षात ठेवा N इज इक्वल टू mg. चलो बोलो. एवढं जर समजलं असेल तर बढिया समजा. ठीक आहे. M इज इक्वल टू mg. आताच बोललो बाबी कवा स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स provide necessary centripetal force. Therefore, Fs is equal to centripetal force का एक फॉर्म्युला है mr omega square. This is the magnitude of centripetal force. और mv square upon r. चलो बोलो. This is the centripetal force. है ना? There are two forms of centripetal force. ठीक आहे. आपल्याला पाहिजे काय? आपल्याला पाहिजे मॅक्झिमम स्पीड आहे पाहिजे. याच्यात व्हेलॉसिटी आहे ते पाहिजे. म्हणून इथं कसं मांडता येते? Fs इज इक्वल टू याच्या बरोबर ह्या घ्या आता mv स्क्वेअर अपॉन r. बोला. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. दिस इज द सेकंड इक्वेशन. ठीक आहे. डिवाइड इक्वेशन 2/1. डाव्याने डाव्यानं भागाचं, उजव्याने उजव्यानं भागाचं. डिवाइड इक्वेशन 2/1 म्हणजे Fs अपॉन m इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r अपॉन mg. ह्या आहे ना 1 2 3 तिसऱ्या 1 2 3 तिसरा उठते दुसऱ्याच्या बाजूले बसते. लक्षात ठेवा. 1 2 3. तर मग कसं मांडायचं? Fs अपॉन n इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r mg. m कटला. ठीक आहे. काय उरलं रे बा? तर Fs अपॉन n इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. v स्क्वेअर अपॉन rg. ठीक आहे. स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स upon normal reaction. I know the ratio of static frictional force to the normal reaction is the coefficient of static frictional force. कान देऊ नये का? Coefficient of static frictional force between surface of the road and tires of the vehicle. What is Fs upon n? The ratio of static frictional force to the normal reaction is the coefficient of static frictional force between surface of the road and tires of the vehicle. Therefore, कान देऊ नाही का? कोएफिशिएंट म्हटलं म्या. काय अर्थ होते? का बा जेव्हा व्हेइकल जाईल रस्त्यावरून त्याचे चाक घासतील. समजते का? When the vehicle moves along circular corridor, its tires skid. समजते? काय होईल मग? Therefore, force of friction is produced. ठीक आहे. कसा तयार होईल? पटीत तयार होईल. पट टाइम्स मध्ये तयार होईल. ठीक आहे. 1 पट 2 पट 4 पट 4 टाइम्स 5 टाइम्स 7 टाइम्स. These are the coefficient of frictional force and it is denoted by, लक्षात ठेवा, it is denoted by mu s. Coefficient of frictional and static force. It is denoted by mu. S means static. Mu is the coefficient of frictional force.
Therefore Fs upon n, तर याच्या ऐवजी हे लिहायचं आहे. इथं कारण सांगत हाव Fs upon n इज इक्वल टू म्यू s कारणासहित सांगलं इज इक्वल टू v स्क्वेअर अपॉन rg. बोला, एवढं जर समजलं असेल तर देव पावला. बोला, समजते. हा जर मॅक्झिमम असला तर हा पण काय राहील मग? मॅक्झिमम राहील. ठीक आहे का नाही? समजला ना? पुढं पहा पुढं का मग म्या म्हटलं बघा, हा फ्रिक्शनल स्टॅटिक फोर्स अपॉन नॉर्मल रिएक्शन इज द कोएफिशिएंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स. ठीक आहे. हे जर मॅक्झिमम असेल तर हे ऑलवेजच मॅक्झिमम राहील. ह्या मॅक्झिमम असेल तर हे मॅक्झिमम राहील. म्हणजे बा सांगायचं तात्पर्य बघा, हा मॅक्झिमम असला पाहिजे. ह्या मॅक्झिमम राहील म्हणून याला इथं मॅक्झिमम दाखवायचं. बोला, ह्या कुठं जाईल तर इकडं जाईल. म्हणजे बा म्यू एस इंटू आर जी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मॅक्झिमम. ठीक आहे बा. एवढं जर झालं तर याचं स्क्वेअर रूट घेतलं तर याचं स्क्वेअर रूट घ्यायचं. जागे पाय इथं लिहून राहिलो तर व्ही मॅक्झिमम इज इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी हा यस दाखवाचा स्टॅटिक्सचा. दिस इज द एक्सप्रेशन फॉर मॅक्झिमम वेलोसिटी ऑफ द व्हेइकल अलोंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड और ट्रॅक. बात समजला का नाही समजला? समजला, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. पहा, पुढचा पॉइंट सांगून राहिलो. या पॉइंटचं नाव आहे वेल ऑफ डेथ. लक्षात ठेवा, मौत का कुआ जत्रेमध्ये मेला म्हणतात हिंदीत. तुम्ही पाहिला असाल मौत का कुआ वेल ऑफ डेथ. त्याचं एक्सप्रेशन आहे मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेइकल along the vertical wall of well of death. Derive an expression for maximum speed of vehicle along horizontal circle of well of death. कान देऊ नये का? मला काय म्हणायचं आहे का, जर मौत का कुआ पाहिला असेल तुम्ही तर अशा पद्धतीनं असतो. अशा पद्धतीनं कसा असतो बा? तर या असा असतो, सिलेंड्रिकल आकाराचा. तर बा हा झाला तुमचा सिलेंड्रिकल आकाराचा वेल ऑफ डेथ, मौत का कुआ. काय सांगून राहिलो बा का, या मौत का कुव्याबद्दल बडबड करत आहोत. याच्यामध्ये आपल्याला व्हेइकलची मॅक्झिमम स्पीड काढायची. व्हेइकल याच्यात असा गोल गोल आहे का नाही, गाडी नाही तर बाईक, फोर व्हीलर नाही तर टू व्हीलर असा तो फिरवणारा असतो. तर बा लक्षात ठेवा, तेच मी इथं दाखवून राहिलो का बा असा त्याचा सर्क्युलर मोशन असते. बस ठीक आहे. मग मी सुरुवात करत आहोत. कन्सिडर द वेल ऑफ डेथ विच इज वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल. कन्सिडर द वेल ऑफ डेथ which is vertical cylindrical wall of radius r. याची रेडियस r आहे. बोला, काय बोललो? कन्सिडर द वेल ऑफ डेथ which is vertical cylindrical wall of radius r inside which, याच्या आतमध्ये a vehicle is driven in horizontal circle. असा फिरते. काय बोललो बा? inside which vehicle is driven in horizontal circle. बोला, कोण करतो? आपण करतो? नाही. जो परफॉर्म करतो, जो शो दाखवतो, जो स्टंट करतो तो दाखवतो. This can be seen
while performing stunt. पटलं पुन्हा एकदा. Consider the veil of death, which is the vertical cylindrical wall of radius r. इथून इथपर्यंत रेडियस याची झाली r. चलो बोलो बा. Consider the veil of death, which is vertical cylindrical wall of radius r, inside which vehicle is driven in horizontal circle. This can be seen while performing stunt. बोला. जेव्हा हा गोल गोल फिरतो ना, जो या विहिरीच्या आत या वेल मध्ये जत्रेमध्ये पाहता, जेव्हा तो फिरवणं तो चालू करतो स्टंट करणारा, त्यावेळेस काय होते? देयर आर 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन दी व्हेइकल. याच्यावर ऍट ए टाइम 3 फोर्स लागतात. देयर आर 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन दी व्हेइकल. नंबर 1, normal reaction is the type of force. लक्षात ठेवा. नंबर 1, normal reaction. It is denoted by N. Normal reaction N acting in the horizontal direction towards the center. काय बळबळ केली? असा लागते. कोण लागतो? नॉर्मल रिएक्शन. काय म्हटलं? देयर आर 3 फोर्सेस ऍक्टिंग ऑन दी व्हेइकल. नंबर 1, नॉर्मल रिएक्शन N, which is acting in horizontal direction towards the center. Number 2, weight of the vehicle, which is acting vertically downward direction. And number 3, static frictional force. The static frictional force, which is acting vertically upward direction between surface of the vertical wall, ही surface, and tires of the vehicle. जेव्हा अशी गाडी फिरल ना, तर या वॉलला त्या गाडीचं चाक असं गर्र फिरत जाईल. म्हणजे तो काय होते बा, त्या व्हर्टिकल वॉलची सरफेस, इनर सरफेस आणि त्या व्हेइकलचा टायर्स, या दोघांमध्ये घर्षण फ्रिक्शन तयार होतो आणि त्याचा फोर्स. तर मला लक्षात ठेवा काय बोललो का बालक, व्हाईल परफॉर्मिंग स्टंट इन दी वेल ऑफ डेथ, there are 3 forces are acting on the vehicle. Number 1, normal reaction N, which is acting in horizontal direction towards the center. Number 2, weight of the vehicle, which is acting vertically downward direction. And number 3, static frictional force. Static frictional force दाखवूनच देऊन राहिलो. एफएस न दाखवता. Static frictional force, which is acting vertically upward direction between surface of the vertical wall and tires of the vehicle, which is acting vertically upward direction between surface of the vertical wall and tires of the vehicle. बोला. 3 डाव सांगत हाव बा, डोक्यात शिराव. This is the force of static friction. हा जो फोर्स आहे, this is the force of static friction. Because why it is force of static friction? Because it prevents the downward slipping. फिरत फिरत खालून जेव्हा तो वर जातो स्टंट करणारा, तो तडकन खाली पडू नये, त्याला पडण्यापासून वाचवण्याचं काम करतो. हा लक्षात ठेवा. काय बोललो? दिस इज दी, लक्षात ठेवा, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन.
बिकॉज इट प्रिव्हेंट डाउनवर्ड स्लिपिंग. बोला. It is directed in the upward direction and it also balances the weight of the vehicle. काय म्हटलं ना, हा वरच्या दिशेनं ऍक्ट होतो आणि या गाडीच्या व्हेकलच्या वजनाला, वेटला बॅलन्स करतो. ठीक आहे. मग किती फोर्स ऍक्ट होतात? 3. This force is the force of static friction which is acting in the upward direction. It prevents the downward slipping of the vehicle. Also it is directed in upward direction, therefore it balances the weight of the vehicle and hence Fs is equal to mg. balances म्हटल्याबरोबर दोन्ही सारखे होईल आणि या कारणास्तव फ्रिक्शनल, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स बरोबर येईल वेट ऑफ द व्हेकल. बोला. ह्या नॉर्मल रिएक्शनचं काम काय? याचं काम नेहमी लक्षात ठेवा. तो काय करत असतो? सेंट्रिपिटल फोर्सचा पुरवठा करतो. ऑल्सो नॉर्मल रिएक्शन प्रोव्हाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द सर्क्युलर मोशन ऑफ द व्हेकल अँड देयरफॉर N is equal to, we know that centripetal force mv square upon r. mv square upon r. याचे दोन फॉर्म्युले आहेत, माहितच आहे तुम्हाला. mr ओमेगा स्क्वेअर आणि mv स्क्वेअर अपॉन r है ना. we determine the maximum velocity, therefore we use this formula mv square upon r. बोला. काय वैशिष्ट्य आहे बा? हे दोन झाले. तुम्हाला लक्षात ठेवा, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन दॅट इज Fs is always less than equal to product of coefficient of static friction and normal reaction. हा एकटा फोर्स ऑफ फ्रिक्शन, स्टॅटिक फोर्स ऑफ फ्रिक्शन, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन कसा असतो? तर दिस इज द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शनल फोर्स, स्टॅटिक फ्रिक्शनल फोर्स, अँड दिस इज नॉर्मल रिएक्शन. या दोघांचा प्रॉडक्ट जर केला तर फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन इक्वल टू product of coefficient of force of static friction and normal reaction. Therefore, Fs is less than equal to mu into n. This S denotes static. बाकी काही नाही. याची व्हॅल्यू भरून टाका. The value of Fs is mg. Less than equal to. हा जशानं तसा यांची किंमत mv स्क्वेअर अपॉन r. ह्या m न ह्या m कटला, खालचा वर जाईल, वरचा खाली येईल. हा इकडे गेला तर rg भागीला हा याच्या खाली. शब्द लक्षात ठेवा, खालचा वर जाते, वरचा खाली येते. आहे ना, नॅचरल सायकल आहे. मेला तर वर जाते, जन्मला तर वरून खाली येते, म्हणजे स्वर्गातून खाली येते. तसंच इथं आहे, खालचा वर जाते, वरचा खाली येते. तर खालचा वर गेला तर वरचा खाली आला. असं इज इक्वल टू लेस दॅन इक्वल टू व्ही स्क्वेअर. ठीक आहे. याने मी हा जो पार्ट आहे आरती अपॉन म्यू लेस दॅन इक्वल टू व्ही स्क्वेअर, म्हणजे हा याच्यापेक्षा लहान आहे किंवा बरोबर आहे. याचा अर्थ हा याच्यापेक्षा मोठा किंवा बरोबर आहे. म्हणजे याला कसं मांडता येते? इथं लिहून राहिलो व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू rg अपॉन म्यू एस. चलो बोलो. मग एवढं जर झालं असं तर आपल्याला इक्वल टू पाहिजे. मग इक्वल टू केव्हा आहे? या जास्त राहील किंवा बरोबर राहील. मॅक्झिमम जेव्हा राहील, व्हेलॉसिटी व्हेन मॅक्झिमम विच इज इक्वल टू rg अपॉन म्यू एस. शब्द लक्षात ठेवा, व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू rg अपॉन म्यू एस. समजते?
If the velocity of the vehicle is maximum, then it is equal to this. Square root of this equation is V maximum is equal to under root Rg upon mu s. बोला. This is the expression for maximum velocity of the vehicle moving along horizontal circle of well of depth. Done. माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रो, खूप मेहनतीनं शिकवता म्हणून मेहरबानी करून अभ्यास करा आणि लॉकडाऊनचा पूर्ण फायदा घ्या. खूप उशीर झालाय तुम्हाला. ठीक आहे, ये करेंगे वो करेंगे काही नाही, सरळ अभ्यास करा. काही अडचण असेल तर मेसेज करा. ठीक आहे. माझं शिकवणं आवडत असेल ना भाऊ